आहे। पुण्यामध्ये नोकरीच्या आमिषानं तरुणांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। नोकरीचं आमिष दाखवत तरुणांना 35 ते 40 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे। कमांड हॉस्पिटलमध्ये नोकरीचं आमिष दाखवून आरोपी विनायक कडाळेनं तरुणांची तब्बल 35 ते 40 लाखांची फसवणूक केल्याची माहिती आहे। तर आरोपी विनायक कडाळे विरोधात पुण्यातील मार्केट यार्ड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धक्कादायक अशी ही बाब म्हणावी लागेल। पुण्यामध्ये नोकरीचं आमिष तरुणांना दाखवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची आज आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। सुशिक्षित तरुण आणि त्यांना नोकरीचं आमिष दाखवून तब्बल 30 ते 40 लाखांचा गंडा घातल्याचं कळतंय। नेमकं कशा पद्धतीने हा गंडा घालण्यात आला आहे आणि जे आरोपी आहे त्याच्यावर काही कारवाई झाली आहे का? फराह, पुण्यातील जे कमांड हॉस्पिटल आहे, या कमांड हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या पदावरती नोकरीचं जे आमिष आहे तो आरोपी विनायक कडाळे यांनी तरुणांना दाखवलं होतं। खरं तर पुण्यातील लष्कर परिसरामध्ये हे सगळं हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलच्या भरती प्रक्रियेमध्ये आरोपी असल्याचं सुद्धा त्यांनी या सगळ्या तरुणांना सांगितलं होतं आणि या प्रत्येक तरुणाकडून त्यांनी हजारो रुपये उकळले होते आणि खरं तर 35 ते 40 तरुण आहेत आतापर्यंत। यामध्ये संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता आहे आणि या आरोपीने या सगळ्या तरुणांची फसवणूक केलेली आहे। हॉस्पिटलमधील वेगवेगळ्या पदावरती त्यांना शासकीय नोकरी देण्याचा आमिष या आरोपीने या सगळ्या तरुणांना दाखवलं होतं आणि या सगळ्या फसवणूक प्रकरणामध्ये पुण्यातील मार्केट यार्ड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं की सध्या पुण्यातील वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या जाहिराती सुद्धा मोठ्या प्रमाणात या आरोपीने दिल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे आणि आरोपीनं आणखीन तरुणांची फसवणूक केलेली आहे। याचा सगळा तपास आता मार्केट यार्ड पोलीस सध्या करत आहेत, परंतु आरोपी कडाळे आणि कमांड हॉस्पिटलमधील आणखीन कोण त्याचे साथीदार आहेत का याचा शोध सुद्धा आता पोलीस फरार घेताना दिसत आहेत। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर एकूणच हे जे तरुण आहेत ते नोकरीच्या शोधात होते आणि त्याचा फायदा या आरोपीनं घेतल्याचं दिसून येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।